नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पटेल तुम्हा सर्वांचं आणखी एका गणपती विशेष ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर आता मी आलोय सार्थक आर्ट येथे आणि इकडच्या मूर्त्या बघून मी खरंच चक्रावून गेलोय. तर हा संपूर्ण कला केंद्र आपण फिरूया आणि इकडच्या मूर्त्यांची काय प्राइस आहे, त्याच्यानंतर कशा प्रकारच्या मूर्त्या इथे तुम्हाला पाहायला भेटतील आणि यांची कशी प्रकारची पेंटिंग आहे हे संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला हा कारखाना कळवे हमरापूर रोडला भेटेल. अशा प्रकारचा हा संपूर्ण बाहेरचा त्यांचा माहोल आहे आणि इकडे सार्थक आर्ट म्हणून तुम्हाला बघायला भेटेल. बाहेर सुद्धा मूर्त्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं बॅनर वगैरे लावलाय, सो तुम्हाला इथं यायला काही प्रॉब्लेम येणार नाही. सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारच्या मूर्त्या डिस्प्ले केलेल्या आहेत त्या बघायला भेटतात आणि हा बघा अशा सुबक मूर्त्या इथे आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत. पेंटिंग प्लस भरीव काम, त्याच्यानंतर नॉर्मल, अशा प्रकारे सर्व मूर्त्या इथं मला बघायला भेटतात. तर चला ह्या इकडच्या जे सार्थक आर्टचे मेंबर आहेत त्यांच्याशी बोलणं करूया आणि या मूर्त्यांची प्राइस आणि कशा प्रकारे हा कारखाना ते चालवतात ह्याची माहिती करून घेऊया. तर आता आपल्यासोबत सचिन पटेल दादा आहे. तो आता आपल्याला ह्या मूर्त्या कशा प्रकारे त्यांचं सर्व त्यांना जास्त माहिती आहे, तर त्यांच्याच तोंडून आपण हे सर्व ऐकूया. या ज्या डिस्प्लेला मूर्त्या लागल्यात ना, हां, या 2 ते 2.5 फुटापर्यंत आहेत. हां, 2.5 फुटाच्या ज्या ज्वेलरीवाल्या मूर्त्या आहेत त्याची रेंज आहे 9 ते 10 हजारापर्यंत रेंज आहे. ओके. जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आम्ही सजावट करून देतो. ओके, म्हणजे कोणाला धोतर पाहिजे असेल, शेला पाहिजे असेल, नुसता ज्वेलरी नको असेल तर त्याचा रेट कमी होईल. हां, आणि जर पूर्ण वर्किंग पाहिजे असेल तर 10 हजारापासून 2.5 फूट स्टार्ट आहे. आणि बाकी हा कारखाना कधीपासून आहे आणि तुमचा कसा इंटरेस्ट आहे या कारखाना? जस्ट मला इंटरेस्ट म्हणजे जानेवारीमध्ये इंटरेस्ट आला मला, कारण मला माझा होतो नव्हता कारखाना टाकायचा. मी बरेच कारखाने बघितले. मी पण मला पण वाटलं बाबा आपण काहीतरी चांगलं करावं, ज्वेलरीचे गणपती वगैरे चांगल्या पद्धतीने सजवून द्यावा कस्टमर लोकांना. त्यासाठी मी प्लॅनिंग केला. हा आपला पहिलाच वर्ष आहे, पण पुढल्या वर्षी नक्कीच चांगला होईल. ओके. नाही तरी पण मी फर्स्ट टाइमच मूर्त्या बघितल्यात, जबरदस्त मूर्त्या आहेत आणि खूप चांगल्या मूर्त्या बघायला वाटतात. नक्कीच सर्व आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा या मूर्त्या आवडतील. हा संपूर्ण कारखाना म्हणजे बाकी जे वर्कर आहेत त्यांच्याबद्दल सांगतो. वर्कर हे म्हणजे आमच्याच विभागातले आहेत, अमरावती विभागातले सर्व वर्कर. त्याही त्यांचा पण चांगला सपोर्ट आहे आम्हाला. एप्रिल पासून जे वर्कर काम करतात ते सगळे चांगल्या पद्धतीने काम करतात. पॉलिश पासून, टचअप पासून ते पूर्ण ज्वेलरी पर्यंत सगळे वर्कर काम करतात आपल्याकडे. आणि आपल्या इकडच्या मूर्त्या कुठपर्यंत जातात तुम्ही अजूनपर्यंत? आता आमच्या आतापर्यंत मूर्त्या चेन्नई, गुजरात, ओके, दिल्ली अशा ठिकाणी, बाहेर ठिकाणी पण गेल्यात. मुंबईच्या तर असतातच, चेन्नईमध्ये पण मूर्त्या सेलिंग झालेल्या आहेत आपल्या वर्किंग. जे आपण नेहमी म्हणतो की आपलं पेन हमरापूर एरियाला का गणपतीचं माहेरघर म्हटलं जातं, तर अशा प्रकारे संपूर्ण भारतामध्ये मूर्त्या जातात आणि ह्या कला केंद्रात सुद्धा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. तर चला आपण हा कला केंद्र संपूर्ण फिरून घेऊया. ओके, धन्यवाद दादा माहिती सांगितल्याबद्दल. तर मित्रांनो, आता आपल्याला इथं तिरुपती बालाजीची मूर्ती बघायला भेटते जी गणपतीच्या रूपामध्ये आहे आणि तिथं सजावटीचं काम चालू आहे आणि हे बघा अशा प्रकारे सजावट केली जाते. पूर्ण ज्वेलरीचं काम सुरू आहे आणि सर्वात श्रीमंत देवबाप्पा किंवा ज्यांचा आपल्या या हिंदू धर्मामध्ये समजलं जातं असे श्रीमंत तिरुपती बालाजी यांची सजावट चालू आहे आणि सोन्याचंच काम चालू आहे आणि ही रेडी झालेली मूर्ती आहे. तर चला या कारखान्याच्या आतमधला जो माहोल आहे तो बघूया. अशा प्रकारे या मूर्त्या इथे आहेत. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. हे बघा गणपती बाप्पा, गौऱ्या, त्याच्यानंतर बाळ गणेश, अशा प्रकारच्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात आणि खूप चांगली इथे पेंटिंग बघायला भेटते. आणि दादांनी जशी माहिती सांगितली आणि रेटसुद्धा खूप निगोशिएबल आहे. जर तुम्ही ह्या एरियामध्ये येत असाल गणपती बघायला तर नक्की ह्या कला केंद्राला भेट द्या. तुम्हाला नक्कीच चांगल्या चांगल्या मूर्त्या इथं बघायला भेटते. हे बघा इथे रेडी मूर्त्या आहेत. ही बघा जबरदस्त. या साईडला बघा पूर्ण ज्वेलरी काम कंप्लीट झालं आहे. ही सुद्धा एक जबरदस्त मूर्ती आहे. आपण नेहमी गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघत असतो आणि ही कला बघत असतो, पण ह्या कलेच्या पाठीमागे ज्या लोकांची खरंच मेहनत असते, जे बॅकग्राऊंडला काम करत असतात ह्या मूर्त्या रेडी करण्यासाठी, तर त्या माणसांची आता आपण भेट घेऊया. ही बघा अशा प्रकारे ते पूर्ण कच्च्या मूर्त्या आहेत. सुरुवातीला इकडे टचअपचं काम असतं आणि त्याच्यानंतर मग इकडे पॉलिशिंग केली जाते. आता बघा पॉलिशिंग करतो आणि त्याच्यानंतर मग इकडे डिस्टेंबरचा हे पेंट स्प्रे केला जातो आणि इकडे त्याच्यानंतर छोट्या छोट्या जिथं जिथं राहिलं जातं तिथे मग डिस्टेंबरचा ब्रशने पेंट केला जातो. आणि आता आपल्यासोबत
ह्याच लोकांमधले राजेश दादा आपल्या सोबत आहेत, जे की गणपतीचे हात वगैरे जोडण्याचे काम करतात. तर ओके दादा, किती वर्ष हे काम करताय आणि कसं हे काम करून कसं वाटतंय? बरं वाटतं. आम्हाला काही पर्याय नाही, आम्हाला नोकरी नसल्यामुळे आम्हाला हे काम करावं लागतं. ओके, पण हे काम करताना किती मजा येते? मजा काय, काम करायला काय मजा येणार आहे कोणाला, पण आपलं काय आपण शिकलो नाही, आपण शिक्षण आपलं कमी आहे, त्यामुळे हे आपलं काम करणं आहे. ओके. आणि आमच्याकडे कसं दुसरा कुठला रोजगार नाही, हे गणपतीचे कारखाने आहेत म्हणून आमची रोजीरोटी चालते. ओके. आणि किती वर्ष तुम्ही काम करताय? 10-15 वर्ष करतो. 10-15 वर्ष काम करताय. तुम्ही काय स्पेशली काम काय करताय? फक्त गणपतीचे हात वगैरे जोडायचं काम करताय की सर्व काम करताय? सर्व काम करताय. गणपती बनवण्यापासून करतो. गणपती भरण्यापासून ते रेडी करण्यापर्यंत आणि पेंटिंगचं वगैरे? हो, पेंटिंग ते पण काम करताय. मग आता जशी रिक्वायरमेंट असते किंवा जशी गरज असते इथे कारखान्याला, तशा प्रकारे तुम्ही काम हातात घेतात? काही पण. म्हणजे दादा फ्लेक्झिबल आहेत की कुठलेही काम दिलं तर ते करू शकतात. ही खूप जोडायचं किंवा कलर काम, व्हाईट बॉडी कलर, सर्व जे काय आहे ते करतो. तुम्ही वर्षभर हेच काम करता? हो. मग ब्रेक कधी असतो वर्षभरात? म्हणजे सुट्टी कधी असते? गणपतीनंतर ते कधीपर्यंत सुट्टी असते? आम्ही एप्रिलमध्ये कामाला बसतो. परत एप्रिलमध्ये सुरू करता? हो. ओके. काम वर्षभर झालं असतं, आम्ही एप्रिल नंतर चालू करतो. म्हणजे थोडासा आराम घेता? हां. आणि आमची दुसरी कामं असतात, आम्ही भाजी वगैरे मला वगैरे करतो ना. मला पण करताय? हो. ओके. म्हणजे शेतकरी पण आहेत दादा? नंतर मला करतो. मला करताय? 4 महिने. हां, 4 महिने बाहेर गावी जातो, रॉ साईडला जातो. तुम्ही स्वतः इथून शिफ्ट होता? हो. ऍक्च्युअल मध्ये आहात कुठले? इथलेच आहात ना? प्रॉपर आम्ही. म्हणजे फक्त हेच कामामध्ये पारंगत नाही तर ते शेती सुद्धा करतात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशा प्रकारची खूप कमी माणसं भेटतात जी स्किलेड आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. शेतकरी हा खरंच एक स्किल आहे, प्रत्येकाला जमत नाही. त्याच्यानंतर मग गणपतीच्या मूर्त्या सुद्धा ते वर्षभर करतात. धन्यवाद दादा, तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. म्हणजे फक्त एकच गोष्ट करायची नाही तर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फील्डमध्ये राहायला पाहिजे प्रत्येक माणसाने, आणि हे दादांकडून शिकायला भेटते. अशा जेव्हा आपण फील्डवर फिरतो ना, अशा माणसांना भेटतो ना, तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या स्टोऱ्याज आपल्याला बघायला भेटतात आणि त्याच्यातून खूप वेळा लर्निंगसुद्धा असते. आपण नेहमी, आता मी सुद्धा एक जॉबच करतो, आता कधी यूट्यूब करतो, तो पण कधी मध्ये टाईम भेटला याच्यानंतर. तर आता दादांकडून मला एक गोष्ट बघायला भेटली की नाही, फक्त एकाच गोष्टीवर डिपेंड नाही राहायला पाहिजे, तर दुसऱ्या पण गोष्टी काही केल्या तर आपल्याला जगण्याचं एक वेगळं टार्गेट भेटतं, एक वेगळा गोल भेटतो आणि जगायला मजासुद्धा येते. आणि लाईफ हीच आहे आणि हे एक लर्निंग इथं बघायला भेटले आणि मी तुमच्यासोबत ती शेअर केली. जसं एका टीममध्ये 2 ऑलराऊंडरची गरज असते ना, तसं ह्या कला केंद्रामध्ये हे दादा आहेत जे सुद्धा ऑलराऊंडर आहेत. दादा काय नाव तुमचं? जितू म्हात्रे. जितू म्हात्रे, म्हणजे आपलेच आहेत. दादा काय तुम्ही पण काय काय काम करता ते सांगा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? आम्ही पण सर्व काम करतो. म्हणजे काय, म्हणजे एक्सपिरियन्स काय आहे इकडं काम करण्याचा आणि गणपतीच्या मूर्त्या? कारण लोकांना खूप उत्सुकता असते की गणपतीच्या मूर्त्या वगैरे, खूप लोक लांब लांबून बघायला येतात की कशा प्रकारे इथं कारखाने आहेत. आता ह्यांना सुद्धा एक्साइटमेंट होती हे बघायला. तर मग तुम्हाला कसं वाटतं की लोक बघायला नंतर मग ते प्रश्न पण विचारतात, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? आम्हाला पण जरा बरं वाटतं, चांगल्या वेगवेगळ्या असं प्रश्न टाकतात त्याच्यामुळं. ओके. आणि काम करताना तुम्हाला कसं वाटतं? कारण आम्हाला काय ना, आम्हाला स्वतःला आम्ही बघतो ना यार भारी मजा येत असेल यार, की म्हणजे गणपती कसा, आता आम्ही जर 2 दिवस 5 दिवस घरी असला ना गणपती, तरी हे करू की ते करू, असं वाटतं. तर मग तुम्ही आता वर्षभर काम करता, तुमचा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला काय वाटतं असं मला वाटतं? आम्हाला पण चांगलं वाटतं, भरपूर असंच काम करायचं वाटतंय. हा. आणि कस्टमर आम्हाला असं नाराज नाही हो, हा, या आमची अपेक्षा आहे. इथे बघा जबरदस्त गणपती प्रेमी इथे भेटायला येतात ह्या कला केंद्राला. आणि राम 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 मंडळी. कुठच्या आहात रे तुम्ही? ओके, जबरदस्त. इंटरेस्टेड वाली पब्लिक भेटली ना की जाम मजा येते. चला तर प्रकाश पाटील, तर अशा प्रकारे आपला संपूर्ण कारखाना फिरून झाला आणि इथल्या जे वर्कर आहेत त्यांना सुद्धा भेटले, त्यांचं सुद्धा मनोगत घेतलंय. तर इकडच्या मूर्त्या आणि हा कला केंद्र कसं तुम्हाला वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज मध्ये, तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.